रायना आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाऊ आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी। प्रस्तुत प्राप्त संगी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्यमूर्ती श्रीमंत आचार्य तुकारामजी महाराज यांचा हा 4 चरणाचा आणि तुकोबरायांच्या अभंग गाथेतल्या मागणीपर प्रकारातला अभंग कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल 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 अभंगावर विस्तृत विवेचन करण्यापूर्वी निमित्त कारण परिहार देणं मी माझं परम कर्तव्य आणि आद्य कर्तव्य समजतो। पावनधाम श्री क्षेत्र श्रीराम भक्त पांढरेश्वर मारुती रायाच्या चरणारविंदी आणि त्याच्या आश्रयाखाली असलेलं हे आपलं सुंदर असं क्षेत्र महिंदळे गाव। या पावन अशा भूमीमध्ये श्री हनुमंतराय विराजमान आहेत आणि त्यांच्या परम साक्षीनं आणि साधू संतांच्या कृपा प्रसादानं वारकरी संप्रदायातले अनेक थोर अशी गुरुजन मंडळीच्या आशीर्वादातून समस्त ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून महिला माता भगिनींच्या माध्यमातून गावातील श्री पांढरेश्वर मारुती मित्र मंडळाचे सर्व तरुण नवयुवक वर्ग गावातील समस्त ज्येष्ठ आणि प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेले संपूर्ण कार्यकर्ते ग्रामस्थ आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपला हा दरवर्षी होऊ घातलेला अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा सोबत श्री संत ज्ञानेश्वर यांच्या मुखारविंदातून प्रत्यक्ष आपल्या धर्माचे द्योतक असणारे भगवान गोपाल कृष्णांच्या माध्यमातून जी अर्जुनाला गीता सांगितली गेली तीच सुभाषित भाषेमध्ये मूळ भाषेमध्ये संत ज्ञानोबारायांनी आपल्या पुढे आणली। त्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण गेल्या 7 दिवसापासून आपण हा परमानंद या ठिकाणी घेत आहात। त्याच्यातली ही शेवटची सेवा आजच्या कीर्तनाची समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून माझ्यावर अविरत प्रेम करणारी संपूर्ण मंडळी आणि मुख्यत्वे करून आमचे हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातून असणारे आमचे केशव महाराज सोबत असणारे आमचे स्नेही श्री हरिभक्तीपरायण संजय आबा गावातील तरुण वर्गाच्या माध्यमातून आमच्या अमोल शिंदे आणि दिनेश पाटील या सगळ्याच्या माध्यमातून आणि मुख्यत्वे करून या ठिकाणी उपस्थित जे या ठिकाणी 7 दिवसापर्यंत सायास करत असतात आमचे श्री हरिभक्तीपरायण शिवचरित्रकार युवा कीर्तनकार संभाजी महाराज महिंदळेकर यांच्या माध्यमातून ही सेवा मज वाटेला आली आणि आजच्या दिवशी तुम्हा सर्व गुणीजन मंडळीचा मला दर्शनाचा पुनश्च एकदा लाभ झाला। तुम्हा मायबापांच्याही दर्शनाचा लाभ झाला आणि गुणीजन मंडळीचाही लाभ झाला। या ठिकाणी एकाहून एक सर्व दिग्गज मंडळी आहे आणि मी तरी काय बोलावं। ए भाऊ बोल नको। आमच्या आपल्या ज्या धुळे परिसरातलं पंचक्रोशीतलं जे वैभव आहे त्या वैभवामध्ये वर्णी लागणारे आमचे हरिभक्तीपरायण गायनाचार्य परशुरामजी महाराज 7 दिवसापर्यंत प्रतिवर्षी मागच्याही वर्षी येण्याचा योग आला तेव्हाही अण्णांचं दर्शन झालं। हरिभक्तीपरायण संगीत विशारद गायनाचार्य योगेशजी महाराज बधानेकर त्यानंतर या ठिकाणी 7 दिवसापर्यंत ज्यांच्या सुंदर अशा हार्मोनियमचा आणि आनंद आपण घेतात आणि सुंदर असं ज्यांचं चरित्र आहे असे नारायण आबा विनेकरी महाराज आमच्या मोराण्याचे पंचक्रोशीतून आलेली सर्व गुणीजन मंडळी मुख्यत्वे करून आजच्या कीर्तनाकरता आलेले आमचे श्री हरिभक्तीपरायण समाधानजी महाराज आणि विशेषतः करून मी खूप लहान आहे आणि मृदकावर साथ देणारे तुम्ही परिचित आहात आमचे दुर्गेशजी महाराज। याच्या व्यतिरिक्त आज जी संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये मुख्यत्वे करून आमच्या महाराष्ट्र वारकरी मंडळाचे धुळे जिल्हाध्यक्ष युवा कीर्तनकार युवराजजी महाराज नकानेकर त्यांच्यासोबत आमचे हरिभक्तीपरायण ज्येष्ठ गुरुबंधू जे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करतात आणि कीर्तन या माध्यमात सुद्धा जे पारंगत आहेत असे आमचे हरिभक्तीपरायण
माळी महाराज या ठिकाणी आहेत. माळी गुरुजी आपण त्यांना म्हणतो टोपण नावाने. त्यांच्या समवेत आमच्या युवा कीर्तनकार हरिभक्तीपर्यंत तेजस महाराज मोराणेकर आणि माझ्यावर अगदी प्रेम करणारे, सासऱ्यांसारखं प्रेम करणारे आमचे हरिभक्तीपर्यंत अशोकजी महाराज. हां, मला कधी सासऱ्याचा खूप आनंद वाटतो. ज्या माणसाला सासू नसते त्याला आधार फक्त सासऱ्याचाच असतो असं आहे. आणि त्यामुळे असे सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी आहेत. आपल्या सगळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी मी काय बोलावं एवढा मी मोठा नाही, परंतु मी तुमची एक हात जोडून विनंती करेल की तुम्ही मंडपात सरळ शिस्तीत बसा. माझ्याकडून जेवढं शक्य होईल मी तेवढं बोलण्याचा प्रयत्न करत राहील तुमच्या आशीर्वादाने, कारण की तुमच्या आशीर्वादांची मला फार गरज आहे. मी असं ऐकलं तुमचे आशीर्वाद मिळाले की कीर्तन खूप चांगलं होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग आजचा जो तुकोबारायांचा विषय आहे तो सांगण्यापूर्वी आजचा मूळ मुद्दा असा आहे की या मार्गशीर्ष महिन्याच्या पावन अशा तिथीला ही एकादशी पर्वणी येते. कारण की शुद्ध पक्षामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मार्गशीर्ष महिन्याला महत्त्व दिलं जातं. कारण की कार्तिक वारी संपल्यानंतर मासाना मार्गशीर्ष हा असं म्हटलं जातं. त्या माध्यमातून या मार्गशीर्ष महिन्यापासून दत्त जयंती उत्सव झाला, गीता जयंती उत्सव झाला की त्यानंतर वद्यपक्षी सुरू होतो. वद्यपंचमीला आपला सोहळा सुरू होतो आणि त्यामध्ये येणारी ही आजची ही एकादशी व्रत. मला माहिती आहे सगळ्यांनी एकादशी केलीच असेल, सगळ्यांनी दिंडीचा ओतप्रोत आनंद घेतलेलाच असेल, यात काही अडचण नाही. आणि याला आजचा कीर्तनाचा दिवस म्हणजे हा जागरणाचा अर्थात मागणीचा दिवस असतो. आता मागणी म्हटल्यानंतर ती कधी जीवनात संपतच नाही. आणि मुख्य ते करून मागणारा जर संसारी असला, काय म्हणतो मी तुम्हाला, मागणा जर संसारी असला, कारण की आपण जेवढी इथं आहेत, ए बोलू नका रे बापा हो, तुम्ही ऐका रे माझं, बोलू नका. जेवढी आपण इथे बसलेलो आहेत आपल्यामध्ये संसार सोडलेला एक बी नाही आहे का? एखादा असेल तर मला सांगा. सगळे संसारी लोक आहोत. त्यामुळे संसारातल्या मागण्या कधीच पूर्ण होत नाही आणि ज्या पूर्ण होण्यात जरी असल्या तरी अपेक्षा संपत नाही. आणि संसाराचं वर्म असं आहे की संसार हा कधी सत्य बोलणारा उमेदवारच नाही, पुढाऱ्यासारखा आहे तो. संसार खरं बोलतच नाही. बोलतो का संसार खरं? तुम्ही आपल्या अंतकरणाला असा हृदयाला हात लावून सांगा की संसार खरं बोलतो. मी असो तुम्ही असो सगळे इथे जेवढे आहेत तेवढे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळं खोटं बोलतात. कुठं? थोडं थोडं बरं का, बाकीचे फुल टाइम खोटं बोलतात फुल टाइम, पण काही पार्ट टाइम बोलणारे असतात आणि काही तात्पुरतं खोटं बोलतात. पण संसार हा त्याला बोलायला लावतो हे मात्र निश्चित, कसा का असे ना तो. जरी तो सुरुवातीला सत्यवादी असला पण माया आल्यानंतर थोडं थोडं तो खोटं बोलायला लागतो. तो म्हणतो ताई राणी सांग द्या घर कोण नाही शे, जे बैल येऊ देत नाही कोण. हा, काय की याची प्रीत मोठी अवघड आहे. या संसाराचं वर्म फार कठीण आहे. इथल्या मागण्या कधी पूर्ण होत नाही, इथल्या डिमांड्स कधीच संपत नाहीत. आणि जर समजा एकांतवासामध्ये हा जीव, हे बघा त्याची झडप अशी असते, एखाद्या वेळेस तो व्यक्ती जर संसारातून वेगळा गेला, अचानक मारुती रायाच्या मंदिरावर बसला की त्याला वाटतं नको नको आता राहण्याची इच्छा नाही, आता मला याच्यात काही, आता माझं सर्व झालेलं आहे, माझी काही इच्छा राहिलेली नाही, आता मी मागे वळून पाहणारच नाही, असं तो त्या मंदिरावर म्हणतो. आणि पुन्हा संध्याकाळी घराकडे आलो का ओट्यावरच नातू दिसतो, हा हा नातूला खेळवतो, लगेच वातावरण तयार होऊन जातं त्याचं. आई चालू जसं 2-3 रोज जाईन वातावरण बदली राहणार ना, तसं वातावरण लगेच बदलच त्यानं. लगेच आबा ही लागस, लगेच इजा चमकायला लागली, लगेच सऱ्यावर सऱ्या, लगेच कप, मग काय येतो चहा येतो, चहा येताच फ्रेश होऊन जातो त्याचा मूड. हा आपली बायको मला आठवणच नाही मी ते मारुतीन पायरी यात पडी गेली मला, असं त्याचं त्याला वाटवायला लागतं. की संसाराचं ममत्व हे मोठं कठीण आहे. प्रयत्न जरी केला तरी हे सुटत नाही. बघा तुम्ही एके ठिकाणी महाराजांनी समर्पक उदाहरण दिलं या संसाराविषयी. काय? सोडिला संसार, 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 मायात यावरी फार, मायात यावरी फार,
तयावरी फार तयावरी फार तयावरी फार धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे माया तयावरी पार माया तयावरी पार हरे बार हरे बार हरे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे सोडणार माया तयावरी पार धावे चाले मागे मागे उगवी घोडे हे घोडीला माया तयावरी पार माया तयावरी पार माया तयावरी पार माणसं कशा प्रतीची असतात हे जर शिकायला मिळालं असेल तर 2020 वर्षाकडे पाहायचं. 2020 मध्ये महामारी आली, त्याचं नाव होतं कोरोना. जे लोक शहरामध्ये राहत होते, नोकरी करत होते, कंपनीमध्ये जॉब करत होते, लॉकडाऊनची प्रक्रिया झाल्यामुळे सगळे गावाकडे आले. जे दाम्पत्य नाशिक, पुणे, सुरत, अहमदाबाद काय असेल नसेल सगळं, हैदराबाद, बँगलोर, चेन्नई कुठेही कामाला असतील, ते सर्व आपल्याकडे पुन्हा परत आला लोंढा. पण माया इतकी अवघड होती, ज्या मायेला ज्याच्या आई बापामध्ये राहता येत नव्हतं, कोरोनाच्या काळामध्ये अनेकशा सासरवाड्या गजबजल्या. कोरोनाच्या काळामध्ये अनेकशा सासरवाड्या गजबजल्या, कारण की कोरोनामध्ये जावई आणि मुलगी घरी आली. जो जवाई 2 दिन घर राहिनी तो 2 महिना जायना सासरवाडीमध्ये थापायला होता. किती पाहुणचार, 2 दिन बरं जेवण होतं त्याला, 3री दिन पण भाकरी दिन घर वावर मग वाटलाय त्याला. नया पसराव आले ठिबकण्या नया. पण इथला पट्याराचा होय तटेच राही ना 4 महिना लॉकडाऊन सरसतो, पण मायबापकडे गेला नाही. आणि तुम्हाला माहिती का, मायबापाची व्याख्याच फार वेगळी झाली आजकाल. बापाची आणि आईची सेवा केली नाही ती चालतच, पण मौतना टाइमला बँड लाई देऊ बड पुण्य भेट जास. आणि बोलणारे इतके मूर्ख आहेत, बापरे बँड लावा तेच नाही. अरे ज्या आई बापाला कधी भाकरी खाऊ घातली नाही त्याच्या मौतीला बँड लावल्याने काही पुण्य मिळणार आहे का? सांगा मला तुम्ही. आणि घरातला एखादा म्हातारा मेला त्या कुटुंबातला की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून भाऊबंद भाकरी चेंदाल जातस. त्याचं तोंड दुखणं आहे म्हणे, त्यांचं तोंड दुखणं राज म्हणून बडा गरबार बडा भाऊबंद तडे चेट्टाच खावाले. मग जित्ता होत असतो खाताना. मी सांगतो तुम्हाला, जिवंत असताना जर एकत्र भाकरी खाल्ली असती, लक्षपूर्वक आहे का, जिवंत असताना जर तुम्ही सर्वांनी मिळून एकत्र भाकरी, आपण सर्वांनी मिळून एकत्र भाकरी खाल्ली असती, तर तो जीवात्मा आणखीन 10 वर्ष जगला असता, आणखीन 10 वर्ष. पण ही रूढी परंपरा इतकी विचित्र आहे. पूर्वीच्या काळामध्ये 10 भावंड एकत्र असायची. 10च्या नंतर 5 झाली, 5च्या नंतर 4 झाली, आणि आता हल्लीच्या युगामध्ये 2 झाली. पुढे पुढे आता ते 2ही राहिले नाहीत, एकुलता एक नंदी आहे. सर्व नाते संपले. घरातला दीर काय कळत नाही, आपली वहिनी काय असेल ते कळणार नाही, घरामध्ये आई बापाचं छत्र राहणार नाही. अरे घरामध्ये मुलगा झाला म्हणजे आनंद होतो आपल्याला, पण त्या मुलाला जर पाठीला भाऊच नसेल तर तो कर्तृत्व करण्याची हिंमत करू शकत नाही. कारण की जोपर्यंत कर्तव्य करत असताना पाठीवर भावाचा हात राहत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही. ही कुटुंब पद्धत आपण आजकाल मोडायला सुरुवात केली. लोकांनी अनेक स्क्वेअर फूटचे बंगले बांधले, पण त्या बंगल्यामध्ये फक्त 3च कोंबडे राहतात, नवरा बायको आणि पोरग. इतकं ओस वाटतं ना तो बंगला, भूतासारखा वाटतो, भूतासारखा. ज्या कुटुंबामध्ये अशी वृत्ती आहे, नवे तर प्रत्येक कुटुंबाची ही पद्धती झालेली आहे, आणि त्या कुटुंबाच्या पद्धतीचा विचार आज नष्ट होताना दिसतोय. विचार करा, आपल्या एकमेकाच्या मनामध्ये सुद्धा आपल्या एकमेकाप्रती सद्भावना राहिली नाही.
वैचारिक पातळी खालावली गेली. मला अजूनही कळत नाही, आज सुद्धा आपला असा जट्टा असे की आपल्या मुलानं चांगलं पुढं जावं, मोठं व्हावं. पण मोठं होत असताना आपल्या मुलांना आईबापच कळत नाहीत. कारण की आईबापाची बोलबोल मम्मी आणि डॅडी नावाने झालेली आहे. आपल्या लहान मुलाला ज्यावेळेस आपण कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्ये तू गोविंदम प्रधाते करदर्शनम हे शिकवायचं होतं. संध्याकाळी ज्या लेकराला बागडत असताना दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोत्याहार शिकवायचं होतं. त्या काळामध्ये आपण काय करतो आहात? मुलगा जर एखाद्या एक्झामला जातो तर त्या मुलांकरता यज्ञ केले जायचे. ही धर्माची नीती होती, ही आपल्या हिंदू धर्माची नीती होती. त्या मुलाला वेद ग्रंथ शास्त्र धर्म देव कळत नाही. त्या मुलाला जाताना बाप सांगतो बेस्ट ऑफ लक माय सन, माय डिअर सन, बेस्ट ऑफ लक. अरे तुला लाज वाटली पाहिजे अंगठा दाखवताना. जर तू मुलाला जाताना म्हटलं असतं की बाळा पेपरला जाताना तू पांजरेश्वर मारुती रायाचं दर्शन घेऊन जा, तुमचा मुलगा उत्तीर्ण झाल्याशिवाय राहिला नसता. पण तुमचं बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. आणि योगायोगाने जर तो पास जर झाला तर सहभोजन आपण कुटुंबाने केलं पाहिजे. पण कुटुंब यश आवल्यादी त्याच्या सत्कारार्थ एक बफे पार्टी ठेवली. दिस इज द मॉडर्नॅलिटी. ही आमचे आधुनिक विचार आहेत. हातात हात धरून नाचणं, वाकडं होणं, एकमेकाला त्या ठिकाणी बफे पार्टी खाऊ घालणं, या विचाराने मग तो बाप नंतर आम्हाला विचारतो किंवा आपल्यासारख्या महाराज लोकांना विचारतो, फोरगा हात मारायना नाही, तुला सुधारता उन्हाच नाही, तू पहिला पाहिजे हायब्रिड जाणार. कारण की इंग्रजी माध्यम हे फक्त विषय म्हणून शिकलं पाहिजे, परंतु आचरणात आणता कामा नये. कारण की ती आपल्या घरची भाषा नाहीये. विचार करा, ज्या इंग्रजांना आपण भारतातून घालून मारलं, पुन्हा त्याच इंग्रजीच्या विषयामध्ये आपण गुरफटून गेलो. इंग्रजी विषयापुरता शिकणं योग्य आहे, परंतु इंग्रजी आचरणात आणणं अतिशय खेदजनक आहे. लक्षपूर्वक आहे का? काय की मानवी जीवनाचं मूल्यांकन करताना आपलं मन फार बिघडलेलं आहे. आणि ही मनाची व्याख्या आपल्याला सगळ्यांनी सांगितलेली आहे. हे मन कैसे केवडे पाहता तरी न सापडे. बहिणाबाईंकडे या. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला येत पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा. तसा वाऱ्यानं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा. कशा वार चालल्या पाण्यावरती लाटा. मन मन जहरी जहरी त्याच न्यार रे तंतर. मन जहरी जहरी त्याच न्यार रे तंतर. मन जहरी जहरी त्याच न्यार रे तंतर. अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. अरे विंचू सर्प तरी बरा, पण मनाचं विष फार वाईट आहे. मनाचं विष फार वाईट आहे. आणि मनाचं विष इतकं वाईट आहे की अख्खं गाव पेटवून टाकतं, अख्खा समाज पेटवून टाकतं. आणि लक्षात घ्या, ज्याच्या मनामध्ये भेद आहे तो आयुष्यात कधी पुढे जात नाही. विकारयुक्त साधनेने मोठा झालेला व्यक्ती, क्योंकि आजकल जगत में महान बनने की कंपटीशन लगी है. आजकल जीवन में लोग महान बनना चाहते हैं. मैं महान बनूंगा, लेकिन महान बनने से पहले तू इंसान तो बन जा. जब तक तू इंसान नहीं बनेगा, अगर तू इंसान बन जाएगा तो महान तेरे आसपास मंडराएगा. लेकिन तुम इंसान नहीं बनना चाहते. एखादी पदवी प्रदान झाली, PhD झाला म्हणजे त्याचा सन्मान झाला म्हणजे त्याला काही सर्व मिळालं असा त्याचा अर्थ होत का? होत नाही. लक्षपूर्वक आहे का? समाजामध्ये आज सुद्धा ज्ञानाचं स्थान फार मोठं आहे. तुम्हाला जे वाटत असेल
की भंपक ज्ञान आणि आधुनिक तळ्याच्या काळामध्ये आपण कोणत्याही प्रकारे जीवन जगलं म्हणजे आपण आपला धर्म राखला असा त्याचा अर्थ होत नाही. माणसाने नाचावं जरूर, पण नाचण्याच्या पद्धती फार वेगळ्या आहेत. आता फुगडी चालली होती तुमची, खूप आनंददायी फुगडी होती, तो वेगळा आनंद असतो. पण कसं नाचलं पाहिजे, किती नाचलं पाहिजे याला मर्यादा आहे. हो, काय की लक्षपूर्वक आहे का? लोग पीते हैं पी पी के गिरते, हम पीते हैं गिरते नहीं हैं. लोग पीते हैं पी पी के गिर के, हम पीते हैं गिरते नहीं हैं. हम तो पीते हैं सत्संग का प्याला, हम तो पीते हैं सत्संग का प्याला. ये अंगूरों की मदिरा नहीं है, ये अंगूरों की मदिरा नहीं है. मेरे सावरे सलोने कन्हैया, मेरे सावरे सलोने कन्हैया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. मेरे सावरे कन्हैया, मेरे सावरे सलोने कन्हैया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है, तेरा जलवा कहाँ पर नहीं है, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. आँख वालों ने जाकर के देखा, कान वालों ने जाकर के सुना, आँखों वालों ने जाकर के देखा, कान वालों ने जाकर के देखा. आँख वालों ने जाकर के देखा, कान वालों ने जाकर के सुना. आँख वालों ने जाकर के देखा, कान वालों ने जाकर के सुना. जिनकी आंखों में पर्दा गिरा है, जिनकी आंखों में पर्दा गिरा है, इनको जलवा दिखाए नहीं है. मेरे सावरे सलोने कन्हैया, मेरे सावरे सलोने कन्हैया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. लेकिन जब संसार का जलवा होता है, अलग से चिंगारी, ए बोल नका. संसारचा जे आग आहे ना फार अवघड आहे. अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या. प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाचं दुःख सांगत होता. अरे संसार में बहुत बहुत तकलीफ होती है. कोणी म्हणतं असं होतं, कोणी म्हणतं तसं. हेलिकॉप्टर म्हणतं अरे जिसका सिर दिन भर ऐसे मंडराता रहता है ना, उसको मालूम है सर में क्या दर्द होता होगा जब ये फैन मेरे ऊपर घूमता है. मुझे मालूम है मैं कैसे चलता हूं. सगळ्यांचं सगळं सांगणं जात होतं. विमान होत होता, अरे मेरे हाथों को इतनी तकलीफ है कि क्या बताऊं, ये ऐसे भी होते नहीं, ऐसे के ऐसे घूमता रहता हूं, इतनी तकलीफ है. पण सगळ्यात हळू बोट रॉकेट म्हणालो होतं, अरे जिसकी पीछे आग लगती ना उसको मालूम है संसार क्या होता है. इसलिए संसार में जो प्रतिमा बताई है ना, मारुती रायाच्या मागे शेपूट आली. शेपूट म्हणजेच पार्वती माता है. अजय सुनते हो, बोलिए आप कहाँ जा रहे हो. अभी मैं कैलाश छोड़ के, मेरे प्रभु अब राम अवतार में अवतरित हो रहे हैं, तो मैं उनकी सेवा करने के हेतु पवन पुत्र हनुमान बनना चाहता हूँ. मेरा जन्म सिद्ध हो गया है माते पार्वती. पार्वती से कहा गया कि मैं अब अकेला जाने वाला हूं क्योंकि मैं ब्रह्मचर्य का प्रतिपालन करने वाला हूं. अजी सुनते हो आप, आपको छोड़े बगैर मैं रहूंगी नहीं. आप अगर मेरे नजरों से ओझल हो जाते तो तुम्हें मालूम है मैं क्या करती हूँ. पहली बार जब मैं सती बन गई तो मर गई थी, मैं जल गई थी. जलने के बाद में फिर से आई, फिर से तपश्चर्या की, फिर से आपके पास आई, फिर से आपसे जुड़ी और आप कह दे कि आप अकेले रहो. कैसे अकेले रहूंगी, आपको मुझे साथ लेकर ही जाना पड़ेगा. तो फिर तू कहां रहेगी.
मैं तो वहाँ पे ऐसे शादी विधि के झमेले में पड़ने वाला नहीं, संसार के झमेले में पड़ूंगा नहीं। फिर तो क्या करेगी? आप क्या बनने वाले हो? बोले हनुमान। बोले कैसे बनने वाले? मैं बंदर बनने वाला हूँ, मैं माकड़ बनना रहे। तो ऐसा कीजिए ना, मुझे पूछ बना लीजिए। तो ये तब से पूछ शुरू हो गई भाई, ये आज तक लगी हुई इसलिए है। गाठ पुलाव मागेच बांधावस, पुढला गाठ पुलाव देखील का तुम्ही? नाही, तो मागेच रास। याचं कारण ते, आणि एकदा का ते झालं तो समारंभ फार गोड असतो। आहा हा हा, दिस इज द मॅजिकल इंटरव्ह्यू, दिस इज द मॅजिकल एंट्री ऑफ दी, काय म्हणतात ना त्याला, न्यू लाईफ, मॅरेज लाईफ। जादुई जादुई प्रवेश असतो तो, सगळं झगमग असतात, लाइटिंग बिटिंग। आणि मग तो पंडित आली लग्न गटी समीप नवरा, ते वातावरण बदलतं। पहिले जर माय तुशील पान टाके तर डस डस रडे, हा ते माय नाही रास बट्या बट्याला राहतीस त्या साथी चारी पाची बट्यान बट्या पाणी बोवडवतीस त्या तुशीले। एक बी रोज तुशील पाणी घाले नाही तटे घालण्यात, बरं घालण्यात पहिले अशी मर्यादा होती, जिथे वृंदावन तटे ती बाई पान टाके, आता येईल तेजवर बटाळलेला रास, हिना फोटो काढावतो सगळं। आणि लोकांना ते मनोरंजन वाटतं। ज्या दिवशी धर्माचं मनोरंजन होईल, ज्या दिवशी विचारांचं मनोरंजन होईल, त्या दिवशी धर्माचं अधपतन निश्चित आहे। विठ्ठल 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 धर्मो रक्षति धर्मा, धर्माचं रक्षण होत नाही याच्या माध्यमातून। बापाच्या डोळ्यातून पाणी गळलं पाहिजे, आईच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या पाहिजेत, की नाही? आणि ते खूप खूप मोठं वर्णन केलं जातं। दाटून कंठ येतो, हे की नाही? एक एक विचार पहा तुम्ही। आई बापाची लेक लाडकी, नुसतं असं म्हटलं की डोळ्यातून पाणी वाहिलं पाहिजे। काय तळहाताच्या फोड्यासारखी वाढवलेली असते महाराज तिला। दुडू दुडू धावयाची, कन्येवर प्रेम असतं। लहानपणी ती दुडकायची, बापाला अत्यानंद व्हायचा। सगळे विचार घाणीत घातले आपण, सगळं उलथ जग चाललंय। विचारधारा मनाचं शुद्धीकरण होत नाही। मग तुकोबारांच्या सरकारने सांगितलं, जोपर्यंत विकार आहे तोपर्यंत तुमचं हृदय स्वच्छ होत नाही, कारण की देवाला त्याशिवाय भक्ती प्राप्त होत नाही। तुम्ही अशी थोतांडाची भक्ती किती करा, मनी नाही भावानं देवा मला पाव, देवाशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, है की नाही? तो भाजीपाला नाहीये, तो विचाराने पुढे न्यायचा असतो। त्याच्यामध्ये समर्पकता असावी लागते, आचाराचं शुद्धीकरण असावं लागतं। एका गावाचे एक मेहमान असा मोठा होता की त्या गावातल्या एका समस्येचं निदान होत नव्हतं। योगेश महाराज, समस्येचं निदानच होत नव्हतं गुरुजी। त्यांना माहित पडलं की इतक्या वर्षापासून आपल्या गावाच्या बाहेर एक साधू राहतात, साधू महात्मे राहतात, त्यांना जाऊन विचारू, कारण की आपलं गावाचं सगळं पंचमंडळ जमलं तरी या विषयाचं निराकरण होत नाही। मग साधूच्या ठिकाणीच गेलं पाहिजे, म्हणून साधूकडे गेले, संताकडे गेले, कुटियापर्यंत पोहोचले आणि साधूला विनम्र अभिवादन करून म्हणाले, महाराज जी हम यही, हाँ मुझे मालूम है आप पास के गांव में, मैं यहाँ सामने रहता हूँ, लेकिन आज तक कोई मेरे दरबार में आया नहीं। आप सब लोग आए, आपका धन्यवाद, लेकिन हम बहुत तकलीफ में हैं महाराज जी। बोले क्या तकलीफ है? बहुत दिनों से हम सोच रहे हैं लेकिन इस समस्या का निराकरण होता नहीं है, इसलिए आपके पास आए, तो आप तो इस समस्या का हल निकालिए, हम थक गए। बोले क्या तकलीफ है? म्हणे महाराज हमने जी गाव हर्षे ना जटून पाणी पितस ना आम्ही, म्हणे हा, त्यांना काय जाय 2-3 रोज जाय कुत्रा असा एकमेकावर भुकी राहतात आणि भुकता भुकता त्या भानगड मा त्या येरमा पडीसन मरी घ्यात।
त्या पाणीना वास येस म्हणे, किडा पडी घ्यात त्यांना. म्हणे मग काहीतरी मार्ग दाखवा, पाणी पिण्यालायक होईल असं काहीतरी सांगा. बस एवढंच ना. साधू महाराज म्हणाले एवढंच ना. ऐसा करो भाई, ये बहुत बड़ा पाप हो गया है. तर याला काय करावं लागतंय? वाचे म्हणता गंगा गंगा, है की नाही? सकळ पापे जातील है की नाही? मग असं करा म्हणे, गंगा जल लेकर आओ. बहुत सा गंगा जल लेकर आए, डाल दिए पानी में, फिर भी पानी का बदबू नहीं गया. फिर ये साधू के पास गए. महाराज जी तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आम्ही उपचार केला, पण काही फरक पडला नाही. ऐसा करो भाई, कथा लगा लो. 7 दिन की कथा कर लो, 2 दिन की कथा कर लो, और कुछ प्रसादी बिसादी बना लो, मुक्त हो जाओगे. बोलवला महाराज बिराज, कथा बिथा झाली. कथा संपली, पुन्हा गेले विहिरीवर पाणी भरायला. पुन्हा वास जसाच तसा. पुन्हा महाराज कडे आले. म्हणे महाराज जी आपके कहने के तरीके से हमने सब कुछ किया, लेकिन ये बदबू जाती नहीं, अब क्या करना पड़ेगा? क्यों रे भाई, तुमने इतना सब किया, लेकिन मुझे एक बात बताओ, जो कुत्ते अंदर में मर पड़े थे उन्हें बाहर निकाला? नाही म्हणजे कुत्रा तर नाटडीश कुठे? तो फिर ध्यान से रखिएगा आप मेरी बात. नरदे रूपी गावामध्ये, अंतररूपी विहिरीमध्ये जर असे कुत्रे असतील तर पाणी निर्मळ होऊ शकत नाही. विठ्ठल 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 काय की जो अविद्येचा चिंदिया जीव गुंडाळूनी भावलिया, खेळवतसे तिगुनिया अहंकार रज्जू. काम क्रोध लोभादी जर त्या ठिकाणी असतील तर ते शुद्धकरण होऊ शकत नाही, ते मन प्रसन्न होऊ शकत नाही. समर्थ म्हणतात मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. प्रसन्नता असली पाहिजे मनामध्ये. पण आपल्या संसारामध्ये जास्त मन आहे, तिथे जास्त अपेक्षा आहे आपल्याला. जास्त कीर्तने बी ऐकून ये बरं दिनेश महाराज, विपरीत परिणाम होतो. नंदू माऊली, कीर्तन जास्त ऐकू नये, माणसाचं डोकं फिरायला लागतं हळूहळू. काय की महाराज लोक आपल्याला वाटतं बा खूप आनंद आहे, पण बागी बागी असे करायला लागतात. योगेश महाराज इमोशनल ब्लॅकमेल करतात. ते बेटा संसार के झमेले में पड़ना नहीं, बरा संसार के झमेले में पड़ना नहीं, वो माया होती है, जंजाल होता है. मी डोक्यावर परिणाम हो गया. हा एकच लाय माल लगीन करा नाही. बाप म्हणे मन जवलो शेतवलो करील हे पुढे कुत्र विचारावं नाही तुला. मला एकदा तुला पिव्या होता ना देख नाही गणच जाऊ ठोकाय गो म्हणे मी फाटाफा पिव्या होई सांगितला दावू नो कर. ते तसं नाही रे, आहेत ना पिव्या वय, असं असं आहेत ना पिव्या वय. बापाची अपेक्षा वेगळी असते. जसं तसं जमवलं भो मामासनी, तसा मामा दिलदार नाही शेत आमना तुमना कोणाच. जमाडा भो जाता येईल तता जमाडा. सध्या तर मामा धक्का लागू ती नाही राहणार. नाही तसं नाही माऊली. आपले मामा म्हणजे काय, आपली मायना जागोवर दोन आपण त्याला मा मा करत. आपले पोटदी भाऊ आता तसंच आपलंच फिरत, पण याला भाचा दिसत नाही एवढा एवढा 30-30 वर्ष ना. हो असं जमी जातील जेवढा टाळावा काय. हो त्याला दिसत नाही या गरनाबाचा फिर राहणार असं वन वन करत. एक मेडिकलवर एक कथा, एक कथा, एक कथा, एक टायरना दुकानवर एक कथा, त्या पेप्सिन दुकानवर कथा कथा कामे करायनात. त्या दिखत नाही त्याले. आणि चापलत फिरत. हा बायोडाटा आहे आपला पोरना, एखादं होईत दाखा. अको त्या पाहुणानाच गाव माझा असो बायोडाटा लिहिन इथला बेकार भेट त्या मामा अको काय. जमलं भो त्याचं लग्न, भाग्यवान असेल तो, जमाट टाक. जमलं. जमल्यानंतर लागल्यानंतर
सगळे काही कार्यक्रम, देवदर्शन, आंघोळ्या पांघोळ्या, काय पुढचा कार्यक्रम झाला. मुलगी तिकडे गेली आणि पुन्हा आली आणि एकांतामध्ये पती आणि पत्नी पहिल्या दिवशी संभाषण सुरू झालं. ए, तुझं माझ्याबरोबर लग्न झालं पण नेमकं ऐकून घे, याला कीर्तने जास्त ऐकायला ना परिणाम. माझा स्वभाव फार कडक आहे. एक सवा इसतो आत्माधार आहे, पण मला स्वभाव आत्माधार होत नाही. बिलकुल नाही, बिलकुल चालत नाही मला. पहाटे 5 वाजता म्हणजे 5 वाजता अंग धवाले गरम कडकडाट पण लागस मला. हिवाळ्या पावसाळ्या उन्हा मला कडकडाट पाणी लागतं. 5 म्हणजे 5 वाजून झाली 1 मिनिटाला बी पाणी आणून तू विचार करील. ती थरकाप करायला लागली. ते म्हणे बापने काय आहो माणूस दे का, काय कडक आहे. पण मग संस्कार असतात मुलीला. आणि नेमकं असं आहे महाराज, आई बापांचा असा विचार आहे, आई बापांचे विचार मर्यादा अशी झालेली आहे की मुलीनंच संस्कारानं जगावं, पण मुलांना संस्कार सोडले तरी चालतील अशी विचारधारा आई बापाची झालेली आहे आजकाल. आता ती मुलगी खाली मान घालून आपल्या आई बापाचं नाव खराब होऊ नये म्हणून 4:30 उठे आणि 5 म्हणजे 5ले पान टाकेल राहील. मग याला बी एवढं सोपं नाही होतं. याला बी 5ले 10 कमी असताना उठणं पडे, डोळ्यात सुईचं बाथरूम, आंघोळीला तयारच नाणीगृहामध्ये. असा रोजचा उपक्रम 10 वर्षापर्यंत चालला. किती खानदानी म्हणू. 5 म्हणजे 5 म्हणजे 5. 12, 13, 14 वर्ष झाले, 15 वर्ष झाले. 5 म्हणजे 5 म्हणजे काटावर काटा. 5ले आंघोळ बिलकुल याने होईच जाय. अगेन डोकामा फरक पडत आला होता महाराजांना बरोबर फिरी. मग गडबड काय झाली, हळूहळू तिचा सासूरवास संपत गेला. मग ती आयाबायांमध्ये जायला लागली. सीझन चालू आहे ना. मग पुढे अहो लग्न ना तू ताऱ्या वाजणार का पुढला सीझन चालू. वड्या, पापडी, सोरा, चाटू, लाटू. मग ती फिरायला लागली. मग ती बसायची का, ती म्हणायची नाही आता तुम्ही एकच घाण करा, कसं रास मला गणस काम रास आणि पायटे जल्दी उठणं पडस, त्यासना स्वभाव चांगला नाही. मग त्या म्हातारा सांगेत त्यांना स्वभाव त्यांना सारखा ते गोड पोऱ्या नाही गाव मा गोडशे इना फ्यूज लागणार. गोडशे माऊ इथला टाईट का बरं वातावरण करते नाही ना. 14-15 वर्ष जाय ना मला. इतका कडक कसा असे ना. एकीच नाही, प्रत्येक गावात जिथे जिथे गेली तिथे या बातम्या लागण्यात. त्या लक्ष्मीना उपासना पुस्तके लिहायला गेली ती काल का परत दिन तडे बी तिला हेच माहित पडणं. गोड शेतो आणि तुला काय घाबराय द्यायचं का काय त्याने. मग तिने नाडवय केली नाही की मला घाबरायला ना बा. मग जी 15-16 वर्षात कधी चुकली नाही ती पोरगी 5 वाजता उठलीच नाही. मग कपडा काढी कुडीन उभा होता बाथरूम मा. पाणीना पतडा नाही. याला रोजनी सवय पडेल. बरा इथला खानदानी होता. अहो त्या बाथरूम माहिना आले नाही. नुसता कडक असा बिलकुल कान टाईट कर दिना, डोळ्या लाल भडक करून दिले आणि असा गाल नाही अशा दाटमिटे आडे असा दाते दिखेत. दात खिया वाजडायला लाग गया. 5:30, 5:45, 6:15, 6:30, 6:45, 7ले 10 कमी, 7ले 5, 7:15, 7:30 मग ही घरातून म्हणजे झोपेतून उठली. मग हिने बी तसं चालणं जावं ना. हाय आदरीन त्या बाथरूम करताय ना उन्ही आणि लाल बोर्ड गोयल होता. कधी न चुकणारी बाई. आणि सगळे कल्ल्या बिल्ल्या असा बाहेर निघेली ना झोप माहीन. बडा चित्र्या आहे अशा आणि अशी डोळ्या चोत बाथरूम कडे अशी तोंड करत बाय म्हणे खाली का आज असा डोळ्या लागेल पेन म्हणे जागच उनी नाही. याला साधा का आम्ही का अहो काही बोलत नाही. असा टुम ना टुम लालबुन झालेला फुगऱ्या आणि हा एकदम अवसान याचं वाढलेलं. आणि ती म्हणे बैल मालकाने जागा जुळलेली आज काय नाही का खाली भवानीकडे कीर्तन. आता त्याला साधा काम आहे का तो. उभी रे, तुला माहिती आहे का मला किती 5 म्हणजे 5ला पाणी लागतं. हा ना बहीण मला माहित नाही का तुला 5ले पाणी लागत. मी का नवीन शे का 16 वर्ष घ्या. पण तुला माहिती आहे मन स्वभाव कितला कडक. आम्ही काय नवीन आहे का बाई, तुम्हाला ओळखत नाही का तुमचा स्वभाव किती कडक आहे. पण डोळेच लागून गेले ना बाई माझे. पण तुला माहिती आहे ना मग एकदा ना इसतो आत्मा आणि मी का नवीन शे का इसतो ओळखत नाही का तुमचा स्वभाव कितला कडक शे. लेके हा पुन्हा तुला माहिती आहे मग एकदा मला रागावरात नाही. आम्ही का नवीन आहे का 16 वर्ष घ्या. तुमचा स्वभाव कसा आहे मला माहित नाही का. ते नरमाय बोले जो जर मास होत्या बऱ्यात तो बऱ्यात. तुला माहिती आहे ना मग एकदा डोकं फिरणं ना बाजूने काठ होती. तू आधी विचारच कर जशी काठी उचली जवळ बाईने आवाज वाढवा काय करशात सांगायचं बरं तुम्ही पदरली ना खोशी. अरे नको मारू थंडा पाणीवर धुईलीस.
हाऊ संसार आहे बरं, हाऊ संसार. विठ्ठल विठ्ठल याचं कारण काय? लटिका व्यवहार सर्व हा संसार, हा लबाड आणि खोटा आणि लुच्चा संसार आहे. या संसारामध्ये ममत्व माणसाला हे सर्व करायला लावतो, है की नाही? या संसाराच्या वस्तूचा संग्रह करता करता लक्ष्यपूर्वक है का, इंसान का जो जीवात्मा अवतरित होता है, कि एकम प्रसूयते जंतुरेकम एकम प्रलीयते एकम भुक्ते सुकृतम एकम भुक्ते दुष्कृतम. कारण की जीव हा एकटा जन्माला येतो आणि एकटा मरतो. जीव हा एकट्याने केलेलं पुण्य सुद्धा फलित म्हणजे त्याच्याही आश्रय मिळतं आणि केलेलं पाप सुद्धा दुष्कृतम ते सुद्धा त्याला भोगावं लागतं. केले कर्म झाले तुझी भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपदल मेले ऐसे किती, उपदल मेले ऐसे किती, हरिमुखी गाता हरपली गीता, हरिमुखी गाता हरपली गीता. उपदल मेले ऐसे किती, उपदल मेले ऐसे किती, हरिमुखी गाता हरपली गीता, हरिमुखी गाता हरपली गीता. आगा कर्मा उरावे ते सुख दुःख फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. हे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम. म्हणून एकच मार्ग आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, भज गोविंदम भज गोविंदम. एक परमात्म्याचं चिंतनाशिवाय मुक्तीचा मार्ग नाही.